डॉक्टर बाळाच्या डोक्यावरती एक खड्डा पडला आहे, तिथं मऊ मऊ लागतं. आजीला किंवा आईला पडणारा हा नेहमीचा प्रश्न आहे. खरं तर ते जे आहे त्याला आपल्याकडे जे टाळू म्हणतात किंवा आम्ही ज्याला अँटेरियर फ्रंटल म्हणतो, ती टाळू असते. तो टाळूचा जो भाग असतो तो अजूनही मऊ असतो, कारण तिथं अजून हाड तयार होण्याची जी प्रक्रिया असते ती चालू असते. हे सर्व बाळांना असतं आणि निसर्गानं ती केलेली एक गोष्ट आहे, ज्यामुळं वाढणाऱ्या मेंदूला वाढायला जागा मिळते आणि नंतर ते मेंदूची वाढ पूर्ण झाल्यावरती ती सगळी हाडं भरून येतात आणि मग ती जुळून येतात. त्यामुळं तो जो खड्डा आहे किंवा ते जे काही मऊ लागतंय त्याची काळजी करू नका. त्याला आपल्याकडं तेल-बिल भरतात, त्याची खरं तर काही गरज नाही आहे. त्या तेल भरण्यामुळं काही टाळू भरत नाही. ती टाळू हळूहळू वय वाढेल तशी साधारणतः 9 महिने ते दीड वर्षापर्यंत पूर्ण भरून येते आणि तिथं फक्त कोणत्याही प्रकारचा मार लागणार नाही, तिथं खूप जोर दिला जाणार नाही. याचं फक्त आपण लक्ष जर ठेवलं तरी ते पुष्कळ आहे. त्यामुळं ती टाळू जी आहे ती प्रत्येक वेळी तुमचे बालरोगतज्ञ तपासत असतात आणि ती जर ठराविक काळाच्या पुढं उघडी राहिली किंवा मऊ राहिली तर त्याच्यासाठी काय करायचं असेल तर ते तुम्हाला योग्य सल्ला देतात. धन्यवाद.